हाय, मी स्वाती. आज आपण झटपट बनणारी रेसिपी पाहणार आहोत. तर ही रेसिपी 10 मिनटातच तयार होऊन जाणार आहे आणि खूप छान एकदम पौष्टिक अशी पालकापासून बनवणार आहोत आपण. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर समजा व्हिडिओ आवडला, यूजफुल वाटला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले आहे ना, मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. पालक छान आपण स्वच्छ धुवून त्याला बारीक कट करून घेतलेली आहे. तर सगळ्यात पहिले पालक घेतलं, त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे मी. कांदा छान असा बारीक बारीक कट करून घेतला आणि टोमॅटो खूप छोटा घेतला होता. ऑप्शनल आहे टोमॅटो, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर एक गाजर घेतलं मी, गाजर किसून घेतलं. आणि बेसिक जे मसाले आहेत आपले, लाल तिखट घेतले आहे, मीठ घेतलं आहे चवीनुसार आणि त्याच्यानंतर जिरा पावडर टाकलं आहे, धनिया पावडर, हळदी पावडर, असं बेसिक. आणि त्याच्यानंतर थोडंसं असं मी पांढरं तीळ पण टाकलं आणि ओवा टाकला आहे छान असा कुस्करून. तर त्याच्याने आहे ना आपल्या याला छान अशी चव येईल. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं असं बेसन टाकलं. आता मला 1 वाटी बेसन घेतलं मी, पण आता मला 2च चिल्ले बनवायचे, म्हणून मला तेवढं बेसन नाही लागलं. तुम्ही जर जास्त बनवणार असाल तर तेवढं बेसन किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त बेसन घेतलं तरी चालेल. तर इकडे मी छान असं सगळं मिक्स करून घेतलं आणि मी आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं असं पाणी टाकून, म्हणजे हातावरती स्प्रेड होईल तसं ते बॅटर बनवून घेतलं. तुम्ही पाहू शकता, खूप जास्त पतलं पण नाही केलं आणि खूप जास्त असं घट्ट पण नाही केलं. तर छान असं त्याला हे करून घेतलं, मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यामध्ये इनो पावडर हे ते मी काहीच टाकलेलं नाही आहे, कारण की ते असेच खूप छान होतात. त्याच्यानंतर त्याला आहे ना मी 5 मिनटासाठी बाजूला ठेवून दिलेलं. आणि तोपर्यंत मग मी एक गरम तावा घेतला आणि माझं ना कोथिंबीर राहिलं होतं त्याच्यात टाकायचं. तेव्हा पण टाकू शकता आणि आत्ता पण टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे. तर मी आत्ता कोथिंबीर टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि तावा छान गरम झाला की त्याच्यावरती थोडंसं असं तूप टाकून घेतलं. खूप जास्त पण तूप नाही टाकलं, तुम्ही तेल टाकलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर मग मी छान असं ताव्यावरती एकदम कमी गॅस करून मी हे सगळं स्प्रेड करून घेत आहे. कारण की खूप म्हणजे गॅस जर समजा फुल असला तर हाताला हे लागतं, म्हणजे गरम लागते, त्याच्यामुळे मग ते आपल्याला स्प्रेड करणं नाही होत. म्हणून मग मी गॅस कमीच आहे आणि कमी गॅसवरतीच ह्याला मी छान असं एकदम असं मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे करणार आहे. याच्यावरती मी थोडंसं असं तीळ ठेवून घेतलं होतं बाजूला, तर थोडंसं मी याच्यावरती तीळ पण टाकून घेतलं. कसं ते दिसायला पण छान दिसेल आणि चव तर विचारूच नका. एकदा नक्की बनवून पहा आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे. तुम्ही जर समजा वेट लूज जर्नीवरती असाल तर पण खूप छान आहे. आणि असं पण तुम्हाला जर समजा आता म्हणजे कुठे बाहेर जायचं आहे आणि पटकन काही सुचत नाही आहे, याच्यामध्ये तुम्ही जेवढा भाजीपाला टाकसाल ना, म्हणजे आता या थंडीच्या दिवसामध्ये खूप सारे हिरवे भाजीपाला मिळतात, तर तुम्ही जेवढं टाकसाल ना तेवढं खूप छान होईल हे. तर त्याच्यानंतर मग इकडे छान असं मी एकदम कुरकुरीत होईपर्यंत ते मस्त असं भाजून घेतलं एकदम कमी आचेवरती. आणि त्याच्यानंतर असे मी 2 बनवून घेते. मला 2च खायचे होते, पण हे बॅटर थोडंसं जास्त झालं होतं, एक छोटंसं झालं होतं. याच्यासोबत छान अशी मी दह्याची चटणी बनवून घेतली. तर तुम्हाला जर समजा माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर पण करा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीने याच्यावरती पण मी थोडंसं असं तीळ टाकून घेते. आणि त्याच्यानंतर मग असे मी 2 बनवून घेतलेले आहे आणि खूप छान झाले होते. नक्की एकदा बनवून पहा. आणि
एकदम इझिली होऊन जातात. एकदम इझिली म्हणजे पलटल्या पण जाते. ते खूप मस्त झाले होते. तर मी याच्यासोबत दह्याची चटणी घेतली आहे. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. बाय बाय.